तर सांगलीमध्ये किरकोळ थकबाकीनंतर आता महावितरणाकडून लाईट कट करण्यात आली आहे। लाईट कट केल्यामुळे संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांनाच घेराव घातला। ठेकेदारामार्फत वसुलीदार नेमून वीज कट केल्याचा नागरिकांचा आरोप आहे। जी लोक 1 महिन्याची बिल किंवा 2 महिन्याची बिल थकीत आहेत त्याला काहीतरी ऍड केले मन सिस्टीम ते लगेच बंद मन त्या लोकांच्यावर तो मोठा अन्याय व लादलं चाललेला आहे हे आज दिसून आलंय। कारण यासाठी त्यांनी एमबीसीडीच्या बाहेर सुद्धा कुठला बोर्ड लावलेला नाही किंवा मिरज मार्केटमध्ये सुद्धा कुठला बोर्ड लावलेला नाही आहे आणि कुठल्या ग्राहकांना तसं पॉम्पलेट काढून सुद्धा दाखवलेलं नाही किंवा सांगितलेलं नाही आहे। ही मुजरीगिरी हिंदुस्थानमध्ये किंवा भारतामध्ये लादली चाललेली आहे। कारण अशा प्रकारे जर लादत असेल तर हे सर्व ग्राहकांच्यावर मोठा अन्याय होत आहे। एसटी महामंडळ 17,742 चालक कंडक्टर कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती करणार आहे। 8,300 नव्या येणाऱ्या बसेससाठी कंत्राटी भरती केली जाणार आहे। नियमित कर्मचाऱ्यांसाठी अर्थ खात्याकडे अर्ज करण्यात आलाय। नियमित कर्मचाऱ्यांची मंजुरी येईपर्यंत कंत्राटी भरती केली जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली।